रोम रोम भाइयों. पब्लिक आपण मस्तच असेल. आपण पहिले गाडीमध्ये डिझेल फुल करून घेतो, कारण आपल्याला लॉंग भाड्यावर जायचं होतं. मग काय येतो लगेच आपण आंध्रा चेकपोस्टवर घनपूर फाट्याजवळ. आंध्रा चेकपोस्ट तेवढा पार करून घेतो, लगेच आपण चढतो इथोड्याचा बायपास हायवे एक्स रोड. ना पिरिरी दाबत होतो डायरेक्ट 80ची स्पीड, कारण पार्टीवाल्यानं आपल्याला लवकर बोलवलं होतं. इंद्रवेली रोड कव्हर करून येतो आपण नॅशनल हायवे 363, कारण आपल्याला बेलमपल्ली जायचं होतं कागदनगरच्या साईडला. बेलमपल्लीमध्ये येऊन आपल्याला नेनालमध्ये जायचं होतं. नेनालमध्ये आपले कार्यकर्ते होते तिथेची, तिथूनच आपल्याला आणायचं होते. त्यानं सामान अगोदरच बांधून घेतलं होतं. गेल्या लावली गाडी तर त्यानं लगेच बसून घेतली गाडीमध्ये. लगेच निघतो आपण. तिथून येतो आपण नेनालमध्ये येताना ड्रायव्हर नवीनच होता कारवाला. कसं साईड देण्यात घेता, मधामध्ये गाडी पार्क केली. कशी बसची साईड दिली आपण बायपासवर थांबतो थोड्या वेळ, कारण आपल्याला खाली व्हायचं होतं. खाली होऊन लगेच लागतो आपण पुढच्या प्रवासाला. इकडे नॅशनल हायवे 363 तर परत दाबत होतो डायरेक्ट. रात्रीचा प्रवास कोणाचा टॉर्चर नाही आपल्याला, सिंगल पीसमध्ये आपणच चालत होतो. नॅशनल हायवे आपण उतरून घेतो, कारण आपल्याला इंद्रवेली रोडनं उतरायचं होतं. इंद्रवेली रोडनं जायचं होतं. इंद्रवेली रोडवर येतो, सिंगल रस्ता होती, मस्त सणानं दाबत होतो आपण. इथं थांबतो आपण चहा पाणी घेण्यासाठी. मग काय चालून आपल्याला भूक पण लागली होती, कंबर पण दुखत होती. मग काय फराळ तेवढा करून घेतो. गप 2 पुढे हाणतो आपण फराळाचे पुढे हाणून चाय पण पिऊन घेतो आपण. चाय पिल्यानं कसं डोकं राईटच होते, झोप तर कशी जाईना हो चाय पिल्यानं. मग काय समजेजण फराळ करून निघतो आम्ही समोर. आपल्या गाडीतलं डिझेल पण संपलं होतं. डिझेल आपण इचोड्यामध्ये समोर देऊन टाकणारच आहोत. लगेच येतो आपण इचोड्यामध्ये. माणूस तर झोपलेलाच होता पंपवाला. कशी रिक्वेस्ट करून त्याच्या उठवला आपण. डिझेल टाकून घेतो 2000, कारण आपल्याला समोरच्या प्रवासासाठी डिझेल नव्हतं. सातारल्यामध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतो आपण. निघतो आपण आंध्रा चेकपोस्ट बॉर्डर. महाराष्ट्रामध्ये लगेच आपण चेकपोस्ट पार करून एंटर होऊन जातो. महाराष्ट्रामध्ये येऊन येतो आपण गोकुंद्यामध्ये. गोकुंद्यातून लगेच पोहोचतो आपण खरबीला, कारण खरबीमधले काही जण माणसं होते आपल्याकडं. खरबीचे तेवढे माणसं झटपट उतरून घेतात, कारण अजून आपल्याला 100 किलोमीटर रन कव्हर करायचा होता. तिथून निघतो आपण सरळ गाडी दाबतो. आपली सिंगल रस्ता हो. येतो आपण निंगनूरमध्ये येऊन इथे काही जण होते उतरायचे, यांना पण उतरून घेतात. असा वाटला ब्लॉग सांगा.